पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। काहीही झालं तरी देव तुला वाचवायला येणार नाहीये। तुझा तुलाच मार्ग काढायचा संकटातून। त्यामुळे काहीही चुकलं तरी ते माझं मलाच निस्तरायचं हे माहिती असतं मला। आपल्यासाठी देव सगळं काही करेल हा ऑप्शनच नसतो माझ्यासाठी। जे करायचे ते मलाच करायचे, हेच शिकवलं मला माझ्या बाबाने। पण दादा, भीतीपेक्षा जास्त ना माझ्या बाबाला प्रेम वाटतं माझ्याबद्दल। माझ्या मते माझं सुख आणि त्याच्यामध्ये माझं सुख यात अंतर आलं आणि मग त्याने माघार घेतली। माझ्या बाबाने मला माझा निर्णय घेऊ दिला। आणि तुमचा निर्णय चुकला असता तर? त्याच्या मते तो चुकीचाच होता। मग? पण मी जर परत गेले असते ना त्याच्याकडे, तर त्याने मला नव्याने सपोर्ट केला असता। माझ्या बाबाने मला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत पण केली असती। आणि हा माझा विश्वास आहे माझ्या बाबाबद्दल। तत्वापेक्षा नातं मोठं असतं आणि नात्याचा पाया विश्वास असतो, हे शिकवलं मला माझ्या बाबाने। अहो चहा। हो, थांबा। काय हो? जरा बोलायचं होतं। बोला ना। बसा। तुमच्यावर मी अन्याय केला का हो? अगो बाई, हे काय आता नवीनच? कविता करायला आवडायच्या तुम्हाला, कल्पना आहे मला। त्याचं काय आता मग? कविता सोडून मी तुम्हाला नैवेद्य करायला लावला। तुम्ही कशाला काही करायला लावाल हो? मलाही आवडायचं ते। वाचनाची आवड होती तुम्हाला, मी तुम्हाला फक्त पोथ्यांची पारायण करायला लावली। खरंच असं काही नाहीये हो। आणि तुम्ही जे करत होतात ते या घराच्या सगळ्यांच्या भल्यासाठीच होतं ना। असं मला वाटत होतं। म्हणजे? मला वाटतं त्यात घराचं भलं असेलच असं नाही ना? आईने सांगितलंय पसंत आहे मुलगी। कोण मी? हो। बाप रे, तुम्ही सांगितलं नाहीत का त्यांना काय सांगू? की तुम्हाला पसंत नाही म्हणून? आणि असं का सांगू मी? मला दादांना थांबवणं शक्य नाही। आणि तुमच्या आईंचा फोन आला की ते मागचा पुढचा विचार न करता आपलं लग्न लावून टाकतील। मग आपल्याला नकोय ना ते? आपल्याला? म्हणजे तुम्हाला मला? नाही का? तुम्हीच मला म्हणाला होतात तुम्हाला वेळ हवाय म्हणून। हा, तो घेतला मी। मग नंदिनी, मी खूप विचार केला। तुमचे सगळे दुर्गुण माझ्या समोर आले। पण मी समजू शकतो, तुम्हाला कोणी नाही, तुम्हाला इन्सिक्युअर वाटत असणार म्हणून तुम्ही तशा वागला आहात। पण माझ्यासाठी ते महत्वाचं नाहीये। तुमच्या आयुष्याला दिशा नाहीये असं मला वाटतं। म्हणून कधी कधी तुम्ही खूप अस्थिर आणि अस्वस्थ होता। माफ करा, मी जरा आगाऊपणे बोलतोय, पण हे माझं निरीक्षण आहे। मी तुम्हाला तुमच्या सगळ्या दुर्गुणांसहित स्वीकारायला तयार आहे। माझी फक्त एकच अट आहे, माझ्या आईची काळजी घेण्याची कमिटमेंट तुम्हाला द्यावी लागेल। हो, माझ्या विश्वास ठेवा, पहिलं प्रेम विसरणं एवढं अवघड नसतं जेवढं आपल्याला वाटतं। आणि तुम्हाला जर तुमचं नवीन आयुष्य सुरू करायचं असेल ना, तर पहिल्यांदा ते घर सोडावं लागेल। पण मी असं काही मला कल्पना आहे, तुमचं पुनर्वसूवरती प्रेम होतं आहे। नाही, तसं काही नाहीये। आपण दोघं ना एकाच नावेतले प्रवासी आहोत। मी फक्त तिच्यापासून दूर गेल्याने मला माझं असं आयुष्य आहे। तुम्ही त्याच्यापासून दूर गेल्याखेरीज तुम्हाला तुमचं असं आयुष्य मिळणार नाही। म्हणजे प्रेमभंग स्वीकारणं सोपं नसतं, पण वस्तुस्थिती स्वीकारली नाही तर आयुष्याचं मातेरं होतं याची कल्पना आहे मला। माझंही खूप जीवापाड प्रेम होतं तिच्यावर, पण तिनं तिचा निर्णय घेतला। मला त्या निर्णयाचा आणि तिच्या जोडीदाराचा दोघांचाही मान ठेवला पाहिजे। पण असं कसं करता येईल? ठरवलं तर करता येतं नंदिनी। मुळात हे मान्य केलं पाहिजे की आपण आता त्याच्या आयुष्याचा भाग नाही आहोत। आपल्या असण्या नसण्याने त्याला काहीही फरक पडत नाहीये। तो त्याच्या जोडीदाराबरोबर आनंदी आहे। आणि आपण प्रेम करतो म्हणजे नक्की करतो तरी काय, त्याचा आनंद आपल्यासाठी महत्वाचा असला पाहिजे ना। काही गोष्टी सोडाव्या लागतात नंदिनी, कारण ते आपल्यासाठी नसतात। आपल्या हातातून आपलं पहिलं प्रेम सुटलेलं आहे, त्याला पकडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे
काळ हातात धरून ठेवण्यासारखं आहे. लेट गो केलं पाहिजे. आणि तुमच्या बाबांना तरी आवडलं असतं का की त्यांची मुलगी न मिळणाऱ्या सुखासाठी आयुष्यभर झुरते? मी जे बोललो ते अनुभवावरून बोललो. माझ्या जुना तोडल्याशिवाय नवीन जोडता येत नाही. बघा, विचार करा. तुम्ही मला आवडला. तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं नसेल तर एक मित्र म्हणून मी कधीही तुम्हाला अवेलेबल आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला हवं तर तुम्ही दादांना नकार कळवू शकता, पण माझ्या घरून आणि माझ्याकडून तुम्हाला होकारच आहे. सांगू का, आता असा विचार नको करूया. त्यापेक्षा हे ठरवूयात की आदिती ह्या सगळ्यातनं बाहेर पडली की चांगलंसं स्थळ बघून तिचं लग्न लावून देऊया. मीही तोच विचार करत होतो. त्यांच्या या लग्नाला काही अर्थच नव्हता मुळे. आणि आता सगळ्या गावाला कळलं की यात त्यांचा काहीही दोष नव्हता. त्यामुळे कोणीही चांगला मुलगा लग्नासाठी पुढे येईल. खरंय, पण मात्र आता घाई नको करूयात. आणि आता नुसती पत्रिका नको, माणसंही बघूयात कशी आहेत ते. आणि आदिती म्हणत होती की तिला शिकायची इच्छा आहे पुढे. माझी चूक सुधारतायत त्या. म्हणजे मी त्यांना शिकू द्यायला हवं होतं. जगण्याचा आत्मविश्वास तरी आला असता. तेच तर. आता शिकते म्हणते तर शिकू देऊया, अडवूया नको पोरीला. आणि आपल्या पोटची बोर आहे, आपल्याला काही जड नाहीये ती. परंपरा किंवा कर्तव्य म्हणून जोडलेल्या नात्यामध्ये जीव नसतो. नातं तेव्हाच जोडलं जावं जेव्हा ते दोघांना जोडावंसं वाटतं. आणि मुलीच्या जन्मापासून तिच्या लग्नाचा विचार करण्यापेक्षा तिच्या संगोपनाचा आणि तिला कणखर बनवण्याचा विचार केला असता तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. महाराजांवर फार अवलंबून राहिलो. खरंय हो. त्या नादात आपल्याकडून करायच्या काही गोष्टी राहूनच गेल्या, हेच खरं. महाराज म्हणायचे, श्रद्धा ठेवा पण ती ठेवताना डोळे बंद करू नका. डोळे उघडे ठेवा आणि कर्तव्य करत राहा. आत्ता कळलं नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं ते. लग्न तर फार मोठी गोष्ट आहे. खरंच. मग बाई, लग्नावरनं आठवलं तर मांडववाल्याचा दूरध्वनी आला होता. म्हणत होता केव्हापासून घालायचा मांडव. मुलांच्या मनाविरुद्ध धर्म म्हणून लग्न लावून देणं योग्य नाही. जरी ती अगदी ब्रह्मदेवानी मारलेली गाठ असली तरी मानली तर गाठ हो, नाहीतर सुटायला किती वेळ लागतोय. म्हणजे त्या मांडववाल्याला काय सांगू मग? विचार करून सांगतो. बर, आलेच मी. जरा मोरावळा देऊ का तुला? नाही नको. खाण्यापिण्याचं नाव जरी काढलं ना तरी मळमळते मला लगेच. यावेळी जरा अतिच पित्त झालंय ना तुला. हो ना. वंस, तुम्ही का हो सगळं जाऊन दादांना दिलत ते? तुम्हाला माहितीये ना हो दादांचा स्वभाव काय आहे ते. मी नाही दिलं ते. मग दुसरं कोण देणार? मला नाही माहित. वंस, ते फोटो कोणाकडनं तुम्ही मिळवलं ते फोटो? मी सांगितले ना कुमुद, मी नाही केलं हे सगळं. मला नाही माहित. तुला खरं सांगू का उर्मी, खरं तर ना लांब राहिल्यानंच प्रेम वाढतं. म्हणजे मी जर का उठून आता माझ्या माहेरी राहायला गेले तर माझ्या बहिणीला माझ्याबद्दल ना प्रेम राहणार ना किंमत. आपला मान आपणच ठेवायचा असतो ग. तू नंदिनीशी लग्न करू नकोस. का? अरे चांगली मुलगी नाहीये ती. सगळी पापाची फळं मिळतात, दुसरं काय. म्हणजे उर्मीला सतत पाण्यात बघितलं मी. वंसनचा दुस्वास केला, त्याचीच शिक्षा देतोय देव मला. माझा स्वभावच माझा घात करतोय. कुमोद,
मला काही मोठा रोग झाला नसेल ना? अगं माझ्या आत्याच्या दिराची बायको आहे ना, तिलाही असंच काहीतरी झालं होतं. एकाएकी गेली होती. काहीतरीच बोलू नकोस हं? अहो, मला ना मरायचं नाहीये, मला जगायचंय. मला तुमच्या बरोबर आयुष्य घालवायचंय. बहिणी चला निघूया. काय हो काय झालं तुम्हाला? काही नाही ग, उगाच काहीतरी विचार करत बसते. उर्मी, मला काही मोठा रोग नाही ना ग झालाय. अहो आपण तज्ज्ञ आहोत का त्यातले, म्हणून तर चाललोय ना डॉक्टरांकडे. अगं पण बहिणी आता फार काही विचार करू नका तुम्ही. चला आपण जाऊन येऊया. दादा येतो. मी येऊ का? अहो नाही नाही, मी जीजी दोघी जणी आहोत सोबत, आणि काही लागलंच तर कळवतो तुम्हाला. क्या बहिणी? येतो आम्ही. निवांत जा. दादा मला माफ करा, पण जीजीच्या नवऱ्याकडे बघून आज मला असं वाटलं की मीही तीच चूक करतोय जी त्यानं केली. उलट तुम्ही तशी चूक केली नाहीत. म्हणजे लग्नाच्या बाबतीत. म्हणजे पालकांचं म्हणणं ऐकायचं की स्वतःच्या मनाचं, यात विधेत आहे मी. मला असं वाटतं तुम्ही स्वतःच्या मनाचं म्हणणं ऐकावं. म्हणजे वडीलधाऱ्यांचा विचार जरूर घ्यावा, त्यांच्या अनुभवाचा निर्णय घेताना फायदाच होतो. पण वडीलधाऱ्यांनी त्यांच्या मताचा आग्रह मुलांवर धरू नये असं मला वाटायला लागलं. मुलं चुकतील, चुकू देत, पण शिकतील त्यातून. शेवटी पालक काय आयुष्यभर पुरे पडणारे नसतात. म्हणूनच मला तुम्हाला सांगायचंय. सांगा, अगदी मोकळेपणाने सांगा. दादा मला संस्कृत शिकवायला आवडतं, आम्हाला कल्पना आहे त्याची. कारण आध्यात्मिक ज्ञान मी लोकांना देऊ शकेल एवढं मुळात ज्ञान माझ्याकडे नाहीये असं मला वाटतं, आणि मला त्याची गोडीही नाहीये. बर, मग दादा मला मठाचं कार्य करण्याची आवड नाहीये. मला मला संस्कृत शिकवायचंय कॉलेजमधल्या मुलांना. मी रमतो त्यात, कारण मला PhD करायचंय संस्कृतमध्ये. त्या भाषेचा प्रसार करायचा, आणि तो मठाच्या माध्यमातून नाही, शिक्षण संस्थांमधून. कारण मोठं व्यासपीठ आहे ते. मला विद्यापीठातून ऑफरही आहे. हो, लोक वर्षानुवर्ष या नोकरीची प्रतीक्षा करत असतात. म्हणजे पोटापाण्यासाठी. तर मी पोटापाण्यासाठी नाही करत आहे, मला त्याची आवड आहे म्हणून करतोय. पण मग मठाचा कारभार कोण सांभाळणार? भाऊ सांभाळेल ना. त्यांच्याकडे ती हुशारी नाही. पण त्याला त्या कार्याची आवड आहे. नुसत्या आवडीवर कारभार होत नाही पुनर्वसू, त्यासाठी कौशल्य लागतं. अहो, पण मदतीला मी असेनच की. शिवाय तुम्ही पण आहात. आणि मला माहितीये की भाऊ जरासा भोळा आहे, पण मठ चालवण्यासाठी, धार्मिक कार्यासाठी चंट माणूस असण्याची गरजच असते असं काही नाही. आणि मठ चालवण्यासाठी मुळात समर्पणाची भावना आवश्यक असते, जी भाऊमध्ये. आणि बाकी सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी आपण आहोतच की त्याच्याबरोबर. मला विचार करावा लागेल. ठीक आहे दादा, पण मला तसं विद्यापीठात कळवावं लागेल. आणि मी नाही म्हणालो तर? तुम्ही म्हणाल ते करेन मी. का? कारण मला तुम्हाला आता दुखवायचं नाहीये. जीजीमुळे तुम्हाला आधीच खूप मनस्ताप झालाय, आणि माझं म्हणणं चूक आहे का बरोबर आहे यापेक्षा मला तुमचं समाधान जास्त महत्वाचं आहे. नाही दादा, मी अगदी मनापासून सांगतोय. तुम्ही ठरवाल ते मला मान्य असेल. आलोच. आत्या, सुनील सुद्धा पुनर्वसूंसारखे बोलतात. पुनर्वसू? हो, जे माझं नाही ते कितीही ऊर बडवला तरी माझं होणार आहे का? हा साक्षात्कार कधी झाला तुला? सुनीलशी बोलून. हो का? ते म्हणाले जुनं तोडल्याशिवाय नवं जोडता येत नाही. ते आता दादांनीच सांगितलंय ना त्यांच्या वयाचा मान ठेवायचा. हो,
पण आपल्यामध्ये बोलताना तू ते पाळायची गरज नाहीये. आत्या, मला त्या माणसाविषयी वाटतं, म्हणजे आदर करावा असंच बोललेत ते माझ्याशी. नंदे, काय ग? अगं बाई, लाजतीस विसतीस की काय? आत्या गप ना ग. मी काय केलं? आत्या, तुला खरं सांगू का, मी पुनर्वसूंवर प्रेम केलं, पण प्रेमाचा खरा अर्थ मला सुनीलनी समजून सांगितला. बरं झालं बाई, तुला वेळी शहाणपण आली. तसंही या घरातून बाहेर पडावं लागणार हे दिसतच आहे. निदान मानाने तरी बाहेर पडशील. बरं नंदे, मग होकार कळवायचा का तुझ्या सुनीलला? आत्या, आत्ताच आलास? हो, हे म्हणत होते कशाला हवी ही नोकरी? कधी आज म्हणाले का? आज नाही, झाले बरेच दिवस. मठाधिपती व्हायचं म्हणजे मोठी जबाबदारी असते. माई, मी आज बोललो दादांशी. कशाबद्दल? मला मठाधिपती व्हायचं नाहीये म्हणून. काय म्हणाले मग ते? पुनर्वसू, तुम्ही सगळ्यांनी काय धक्क्यावर धक्केच द्यायचं ठरवलंय का? माई, तसं नाहीये. पण मी सुद्धा जिजीच्या नवऱ्यासारखं वागावं असं वाटतं का तुला? तसं नाही रे, पण मग म्हणूनच मनातलं खरं खरं बोललो मी. मग काय म्हणाले काय ते? मी त्यांना हेही सांगितलं की त्यांची इच्छाच असेल तर मी तयार आहे. माझी नोकरी सुद्धा सोडेन मी. मग काय ते आता विचार करून सांगतील. झालं का आता? म्हणजे टांगती तलवार आहेच डोक्यावर. माई, त्यांनी सांगितलंच ना तर मनापासून मठाचं काम करेन मी. अरे पण तुझी इच्छा नाहीये हे जाहीर केलंयस तू. कारण ते खरं आहे. अरे पण त्यांना काय वाटलं असेल? म्हणजे मठाची सेवा करणाऱ्याला मठाबद्दल वाटायला हवं. भाऊला वाटतं आणि मनापासून वाटतं. अरे पण यांनी आधी जाऊ दे माई, तू आता नको या सगळ्याचा विचार करू. हे बघ, मी तुला शब्द देतो की दादा म्हणतील तेच करेन मी. मला काय वाटतं हे सगळं बाजूला ठेवून मठाचं काम करेन. बघ, सेवेला तू काम म्हणतोयस यातच सगळं आलं. माई, कारण कामच आहे ते. तुझ्या मनातच नाही हे तू त्यांना सांगितल्यावर हे तरी कसे तुला आग्रह करतील? काय झालं? काही नाही रे, पोरी आल्या नाहीत अजून. उर्मीशी बोललोय मी, तिचा फोन आला होता, येतीलच त्या. काय झालं या घराला कळत नाहीये. तो दवाखाना एक मागे लागलाय अगदी. आधी माझं झालं, मग आधी तिचं, आणि आता कुमुद. तरी आधी तिचं झाल्यावर मी सांगितलं होतं पोरींना आता शिळं खाऊ नका, आपल्याला त्रास होतो म्हणून. पण कुमुदनी काही ऐकलं नाही माझं बहुतेक. नातवंड मांडीवर खेळवायचे स्वप्न बघत होते. कसं काय? महाराजांच्या सेवेत आपल्याकडनंच काहीतरी कसूर राहिली असं वाटतंय आता. नक्कीच. माई, अगं असं काही नसतं. आता जिजीचं पोट बिघडलं, त्यात महाराजांचा काय दोष? ती आपली चूक. मी पण तेच म्हणतो ना, जे सगळं करतो ते आपणच करतो आणि यापुढे आपण सगळं चांगलं करणार आहोत यावर विश्वास ठेव. आलोच. दादा, सुनीलची आई आहेत. नमस्कार. हो, मी बरा आहे. तुम्ही कशा आहात? बर. हो, माई असतीलच इथे कुठेतरी. बर. फार फार आभारी आहे मी तुमचा. नाही, तुमच्याकडनं होकार आहे हे कळल्यावरच मला खूप बरं वाटलं. नाही, पण मी काय म्हणतो, म्हणजे ज्यांना संसार करायचा आहे त्यांचा विचार लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे ना. बरं, तुमचं बोलणं झालंय सुनीलशी? वा, फारच छान. हा, नाही, एक काम करा, मला जरा 1 दिवसाचा अवधी द्या. मी नंदिनीशी बोलतो आणि तुम्हाला लगेच उद्याच्या उद्या कळवतो. हो 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 हो, असेल तर हो, नाही असेल तर नाही. आणि समजा हा योग नसेलच तर सुनीलसाठी चांगली मुलगी बघण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन.
म्हणजे तशी वेळ येऊ नयेच. पण काय आहे, मुलांची इच्छा नसताना आपल्याला वाटतंय म्हणून त्यांना ते करायला लावणं याने काहीही साध्य होत नाही, पटलंय मला आता. हो, उद्याच्या उद्याच कळवतो मी तुम्हाला. हरिओम. हरिओम. चला, नंदिनी पसंत आहे त्यांना. हो, ते जाणवलं. पण नंदिनीच्या मनात काय आहे त्याची आपल्याला कल्पना नाहीये. दादा, बोलून आणू का तिला? नाही, आत्ताच नको. वेगळी कोडी आधीच सोडवावी लागणार आहेत मला. सांगतो तुम्हाला मी. येतो.